आपल्या महाराष्ट्रात आहे भारतातलं सगळ्यात श्रीमंत आणि आदर्श गाव। नमस्कार, मी कौस्तुभ आणि महाराष्ट्र दौऱ्याच्या 62व्या एपिसोडमध्ये आम्ही जातोय नगर जिल्ह्यातल्या हिवरे बाजारमध्ये। या गावच्या आजूबाजूचा भाग बघितला तर सगळं कोरडं ठाक पडलेलं, पण जसं हिवरे बाजारमध्ये गेलो दिसायला लागली हिरवीगार झाडं, चांगले रस्ते, स्वच्छ परिसर आणि भव्य असं गावचं प्रवेशद्वार। याच्या जवळच कुस्तीचं छोटं ग्राउंड बनलंय। इथे एक माणूस कचरा वेचत होता। जवळ जाऊन पाहिलं तर ते होते पद्मश्री पोपटराव पवार साहेब। आपल्या 30 वर्षांच्या मेहनतीने हिवरे बाजारला देशाच्या पटलावर नेणारे, टाटा महिंद्रा सारख्या लोकांसोबत उभं राहून देशाच्या ग्रामविकासाला चालना देणारे आणि या वयातही गावासाठी निरंतर मेहनत घेणारे आदर्श सरपंच पोपटराव पवार साहेब। त्यांनी विचारलं, कुठून आलात, काय करता? ऑफिस मध्ये घेऊन गेले। अर्धा पाऊण तास गप्पा मारल्या। ऊन झालं होतं तर ते म्हणे जरा आराम करा आणि मग गाव फिरा। आम्हालाही ते पटलं। थंड पाणी आणि मस्त भेळ घेऊन आम्ही आलो हिवरे बाजारच्या श्री मुंबादेवी मंदिराजवळ। दर्शन घेतलं, पेटपूजा केली आणि इथल्या हिरव्यागार वडाखाली निवांत झोप काढली। हिवरे बाजार बाकी गोष्टीत नंबर 1 तर आहेच, पण त्याची खासियत आहे पाणी व्यवस्थापन, ज्याच्या बळावर त्यांनी एका उजाड माळ रानावर आज नंदनवन फुलवलंय। इथल्या प्रत्येक 4 पैकी 1 परिवार करोडपती आहे। बाकी लोकही चांगलं उत्पन्न घेत आहे आणि हे सगळं मेनली शेतीतून। ऊन उतरल्यावर पूर्ण हिवरे बाजाराला आम्ही एक राऊंड मारला। त्या दिवशी इथे यात्राही होती आणि यात्रेनिमित्त होता कुस्तीचा कार्यक्रम। साहेब स्वतः सगळं नियोजन बघत होते। अर्धा तास आम्ही पण कुस्ती बघितली आणि मग हिवरे बाजारचा निरोप घेतला। या गावात असाधारण असं काहीच नाहीये, सगळं साधं आहे, सरळ आहे, सोपं आहे आणि लोकांच्या फायद्याचं आहे। पण ते बनवण्यासाठी हिवरे बाजाराला स्वतःची 30 वर्ष द्यावी लागली। आज देशाच्या प्रत्येक भागात एक हिवरे बाजार बनण्याची गरज आहे, पण ते असंच बनणार नाही। त्यासाठी हातात हात धरून चालणाऱ्या हिवरे बाजार सारख्या ग्रामस्थांची गरज आहे, सहकार्याची गरज आहे आणि एकाला नाही तर सगळ्यांना पोपटराव पवार बनण्याची गरज आहे।